नमस्कार. PMR ट्रेडिंग अकॅडमीमध्ये आपले स्वागत आहे. आणि मित्रहो, मी आज यासाठी व्हिडिओ बनवतो आहे की मागच्या 1 वर्षापासून आपण ऑप्शन ट्रेडिंगपासून लोकांना दूर करायचा प्रयत्न केलेला आहे. आपण लोकांना सांगितलेलं आहे की ऑप्शन ट्रेडिंग किती प्रमाणात घातक आहे. ते सेबीला आता समजलेलं आहे. सेबीनं पाठीमागं तुम्हाला काहीतरी रूल सांगितले होते की आम्ही असे रूल काढणार आहे म्हणून. पण आता या घडीला सेबीनं काय केलं, आता सध्याच्या पिरियडमध्ये काहीतरी रूल्स आणलेत, 6 रूल आहेत. तर ते आपण स्टेप बाय स्टेप बघणार आहे. मी 1 वर्षापासून मी सुद्धा ऑप्शन ट्रेडिंग आल्या केलेली आहे. आणि त्यामुळं काय होतं आहे, जर तुम्ही स्वतःला सावरलं, विचार केला, तर तुम्हाला मार्केटमध्ये वेगवेगळ्या सायकोलॉजीवर वेगवेगळ्या ट्रेडिंगच्या पद्धती येतात, त्या करता येतात तुम्हाला. पण तुम्हाला त्या काय करता आल्या पाहिजेत. तर लक्षात राहू द्या, आता जे सेबीने जे रूल काढले तर ते 20 नोव्हेंबरपासून अप्लाय होणार आहे. आणि त्या रूलमध्ये 6 गोष्टीमध्ये पहिलीच गोष्ट आहे की तुमचं जे ऑप्शन ट्रेडिंगला कॅपिटल लागणार आहे सध्याचं, त्यापेक्षा आता लॉट साईज वाढणार आहे. त्याचं जे एक व्हॅल्युएशन असतं ते सुद्धा वाढणार आहे. शॉर्टकटमध्ये सांगू का आपल्या भाषेत? बघा, जर समजा तुम्हाला आता एक 75चा लॉट होता अगोदर निफ्टीचा, हे माहीत असेल, 1 वर्षापूर्वी 1.5 वर्षापूर्वी. त्याच्यानंतर काय झालं माहिती आहे का, बँक निफ्टी आणि निफ्टी ह्या 2च एक्सपायऱ्या होत्या. तर या 2 एक्सपायऱ्यामध्ये काय व्हायचं माहिती आहे का, पॉसिबिलिटी कमी असायची, ऑप्शन लूज व्हायची. आता डेली एक्सपायरी आली, तर डेली एक्सपायरी आल्यानंतर काय झालं माहिती आहे का, रोजच 0-0 ट्रेड व्हायला लागले. एक वर्ग असते त्यांना डेलीच 0-0 करायचं असतं, बरोबर. तर डेली काय झालं, ऑप्शन ट्रेडिंगमध्ये 0-0 ट्रेड आले त्याची. आणि परत हे लॉट साईज बघितलं तुम्ही, हे सेबीनेच केले आहेत. ह्या सगळ्या गोष्टी सेबीनेच केलेल्या आहेत. लक्षात राहू द्या. पहिले हे बँक निफ्टीचं जे 30चा लॉट आहे 15वर आणणं, निफ्टीचा पहिले 100चा 75वर आणला, 75वरून 25वर आणला, बरोबर. आणि त्याच्यानंतर जे एक्सपायरी आल्या वेगवेगळ्या फिन निफ्टीच्या, मिड कॅप निफ्टीच्या, तर यांना पण काय केलं त्यांनी, इंडेक्सची जी व्हॅल्यू आहे सध्याची असलेली 50, 75, 12,000, 25,000 जी पण असेल, त्या हिशोबानं तरी ठेवायचं ना. त्यांनी काय केलं, प्रत्येकाला 15, 20, 25चाच लॉट साईड ठेवलेले बघा तुम्ही आत्ता पण. आणि सेन्सेक्सला तर 10चाच लॉट. तर जर समजा एखादी वस्तू तुम्हाला कमी पाहिजे असेल, तर तिची कॉस्ट काय असते माहिती आहे का, 1 किलोच्या रेटमध्ये मिळत नसते. समजा आता तुम्ही जर 10 रुपयाचा निरमा घेता ना, 10 रुपये भेटायला म्हणून घेतो आपण, 10 रुपयाचा सर्फ एक्सेल घेतो, बरोबर. 10चा निरमा कोणता पण आपण घेतो, तर त्याची कॉस्ट 1 किलोच्या रेटमध्ये तुम्ही कम्पेअर केली का कधी? तुम्ही विचार केला का या गोष्टीचा? जर समजा तुम्हाला 10चा निरमा घ्यायचा असेल, बरोबर, तर तो निरमा 1 किलोचं जे निरमाचं पाऊच असतं 73 रुपयाचं, त्या 1 किलोला जर समजा 73 रुपये द्यायचे तर 100 ग्रामला तुम्हाला 7 रुपये द्यावा लागला, बरोबर. 10 रुपयात 100 ग्रामसुद्धा येत नाही. इमॅजिन करा. तर ही कॉस्टची व्हॅल्यू वाढणार आहे, जी किंमत आहे ती वाढणार आहे. याच्यामध्ये काय होणार आहे, त्याची किंमत वाढणार आहे, लॉट साईज वाढणार आहे. त्याच्यानंतर जर सध्या 25चा लॉट तुम्हाला घ्यायला समजा 100 रुपयानं 2,500 लागत असते, तर 100चा लॉट घेण्यासाठी तुम्हाला किती पैसे लागणार आहे? 100चा नाही तर मॅक्झिमम ते काय करणार, तर 75 ते 100मध्येच ठेवणार आहेत, जास्त ठेवत नाहीत किंवा कमी पण करणार नाही. निफ्टीचं बोलतोय मी. तर त्याला पैसे किती लागणार तुमचे? जिथं 2,500 रुपये लागत होते तिथं 7,500 लागणार. आणखीन एक मजेची गोष्ट ही आहे की निफ्टी आणि बँक निफ्टी, सेन्सेक्स हे BSEचं झालं, बरोबर का. निफ्टी, बँक निफ्टी, फिन निफ्टी, मिड कॅप ह्या ज्या आहेत का, यापैकी एक ठेवायची एक्सपायरी वीकली. हे लक्षात घ्या. प्रिफिअर कशाला करतात माहिती आहे का मोठाले लोक? आपल्याला ह्या मधातल्या काहीच गोष्टी माहीत नाहीत. सेबी हा मोठी हे आहे, आपल्यावर नियंत्रण ठेवणारी संस्था आहे. तसं काही नाही वाटत मला. मागच्या 2-3 वर्षापासून जर बघितलं तर आपला विचार नाही केला जाणार इथं. मी तर म्हणतो आता निफ्टी काय मेन इंडेक्स आहे समजा NSEचा, बँक निफ्टी हा सेकंड इंडेक्स. तरी पण लोकांनी सुझाव दिलेला असणार तिथं आता की बँक निफ्टीची एक्सपायरी ठेवा. का माहिती आहे का, त्यामध्ये त्यांना व्हॉल्यूम जनरेट होती निफ्टीमध्ये तशी व्हॉल्यूम जनरेट होणार नाही, बरोबर. ऑपरेटर जे इन्स्टिट्यूशन असतील हे काय प्रिपेअर करणार की बँक निफ्टीला, इंडेक्सला वीकली एक्सपायरी द्या, NSEच्या निफ्टीला देऊ नका, हे इकडचा इंडेक्सचं म्हणणार.
BSCला काय म्हणणार, सेन्सेक्स बँक तिकडे समजा दोन्हीकडे व्हॉल्यूम येणार आहे. इथे याच्यानंतर समजा तिकडे दोनच इंडेक्स येतात, त्याच्यामध्ये व्हॉल्यूम येणारच आहे. सेन्सेक्सचे 4 जरी एक्सपायरी मिळाल्या तरी लोक तिकडं तरफडणार, जाणार त्याच्यात तरफडून, जे मी म्हणतो तरफडून ऑप्शन ट्रेडिंग करा, तरफडून मारा. 2 वर्ष ऑप्शन ट्रेडिंग करायची नाही. मी 1.5 वर्ष ऑप्शन ट्रेडिंग केली नव्हती, त्याच्यानंतर मी माझी करतोय. परंतु मला एवढंच सांगायचं आहे की तुम्ही ऑप्शन ट्रेडिंग करताना लक्षात घ्या, आता हे जे सर्क्युलेशन आहे याचे काही रूल येतं, ते रूल तुम्ही वाचा. मी तुम्हाला स्टॉक ऑप्शन मागच्या 1 वर्षापासून देतो, 1 वर्षापासून. आता ही सगळी व्हॉल्यूम आहे ना, ही उताळा, हे सगळं आपल्याकडं वळणार आहे, स्टॉककडं. आपण जे स्टॉक करतो ना त्याकडं वळणार आहे. त्याच्यानंतर आपण कमोडिटीमध्ये घुसलो होतो मागच्या 1.5 वर्षापासून, बरं का. हे असं काही पण चाललं नाही इकडं. त्यामुळे म्हटलं की हे स्वतःच म्हणालेत की इथं 90% लोक लॉस करताय. व तुम्ही करायला लावताय त्याला, ते करत नाही आहेत. तुम्ही काय करताय, करायला लावताय. एका वर्गामुळं जे 10-5% लोक येतं त्यांच्यामुळं तुम्ही, जे रिटेलर येते त्यांना तुम्ही 1 वर्षभर लॉस करायला लावला आहे, त्यांनी केलेला नाही आहे तो लॉस. लक्षात घ्या, हे आपल्याला करायला लावलेले. आपण काहीही करत नाही आहेत, आपल्याला प्रत्येक गोष्ट ही करायला लावलेली असते. आपण काही स्वतःहून काही करत नसतो. आपण तुम्ही लक्षात ह्या गोष्टी हे करत जा. तुम्ही मागच्या थोड्या न्यूज जर बघत असले ना कोणत्या पण ओव्हरऑल, तर त्याच्यामध्ये असं लक्षात येतं की एक न्यूज एकदा आली की त्याच्या रिलेटेड पुढचा पूर्ण महिनाभर त्या न्यूज तुमच्या अवतीभोवती होताना दिसत असतात. मग त्या न्यूजला का फक्त तेवढा महिना आहे का? नाही, त्या न्यूज 12 महिने चालत असतात. त्या घटना 12 महिने घडत असतात, पण त्या घटना फक्त त्याच महिन्यात व्हायरल होत असतात ज्या महिन्यामध्ये ते घटना घडलेली असते. हे लक्षात राहू दे. एखादीला मीडिया, सोशल मीडियावर उचललं की तशा घटना मग चालू होतात. इथं हे झालं, तिथं ते झालं, तिथं झाला, इथं लहान, असं भरपूर होतं आहे. तर आता मुद्दा हा आहे की आता ह्याच्याकडे तुम्ही कसं बघणार आहे. 20 नोव्हेंबरला त्याची सुरुवात होणार. तर आता तुम्हाला जायचं आहे परत स्टॉकच्या, म्हणजे स्टॉककडे जायचं आहे. स्टॉकमध्ये तुम्ही आता चांगले स्टॉक निवडायचे इंट्राडेसाठी. त्याची व्हॉल्यूम आता सगळी इकडची व्हॉल्यूम तर इकडे येणार आहे, म्हणजे त्याच्यामध्ये व्हॉलॅटिलिटी वाढणार आहे चांगल्या स्टॉकची. हे पहिलं हे लक्षात घ्या. तुम्हाला मार्केटचं ॲनालिसिस करायचं असेल, तुमच्या गोष्टी या लक्षात आल्या पाहिजेत. आता आपल्यासाठी एकदम भारी झालेले मित्र होय, PMR ट्रेडिंग अकॅडमीसाठी एवढं भारी झालेलं आहे. आपण 1.5 वर्षापासून, मागच्या 1 ते 1.5 वर्षापासून आपण ऑप्शन ट्रेडिंग 20-25% करतो आहे. मी 25%, 75% माझ्याकडे ऑप्शन असतात स्टॉकच्या ऑप्शनचे. त्याच्यामध्ये आपल्याकडे 30 ते 35 स्टॉक असे तर 12 महिने तेच चालतात. तेच काय म्हणतात, मला आता पुट घे, मला कॉल घे, हे 35-40 असे भारी स्टॉक येतं. तर त्याच्यामध्ये जर व्हॉल्यूम आली, आता इथे परत आपल्याला आणखीन 30-40 स्टॉक असे भार भेटू शकतात. 100 डेली स्टॉक भेटू शकतात नोव्हेंबर महिन्यापासून. त्यासाठी आपल्याला प्रिपरेशन करायचं आहे. आम्ही तुमच्यासोबत आहेत. तुम्हाला मी डेली, आता एक डेली ॲनालिसिसचे 4-5 स्टॉकचा एक व्हिडिओ मी असा पण टाकतो. लोक सध्या बघत नाही आहेत, पण लक्षात घ्या, ज्या दिवशी समजा हे चालू होईल त्या दिवशीपासून आपले स्टॉकचे ऑप्शन वाढणार. त्यामध्ये आपल्याला हे सोडूनच द्या, हे ऑप्शन ट्रेडिंग मी तर केव्हापासून म्हणतो की याच्याकडे लक्ष देऊ नका. पण आता आपल्याला एक संधी आहे, ही खूप मोठी संधी आहे बरं का. तर आता तुमच्या लक्षात एवढंच यायला पाहिजे की आता मार्केट कसं रिॲक्ट करणार आहे आणि काय करायचं, आपल्याला काय करायचं. तुम्ही किती प्रिपरेशन असलं पाहिजे तुमचं. तुम्हाला आता ह्या जे 2 एक्सपायऱ्या मिळणार आहेत एका हप्त्यामध्ये, एक NSEकडून, एक BSCकडून, बरोबर. जे कॉन्ट्रा व्हॅल्यू असणार आहे तीसुद्धा वाढणार आहे तुमची. फ्युचर व्हॉल्यूमसुद्धा व्हॅल्यू वाढणार आहे आणि ऑप्शनचीसुद्धा व्हॅल्यू वाढणार आहे. फरक काहीच पडणार नाही, लक्षात घ्या. जिथं समजा तुम्ही 10,000चा लॉस करत होतो आपण समजा, तिथं आता तुम्हाला सांगता येते की बाबा तुम्ही 30,000चा लॉस करा. जे कॉन्ट्रॅक्टची व्हॅल्यू वाढवतात 25च्या ऐवजी 100चा करणार आहे. काय होणार आहे तिथं, जी समजा 2,500ची प्राईस आहे ती 7.5ला जाऊन बसणार. म्हणजे तुमच्याकडे कॅपिटल तेवढं असणार. म्हणजे 15 ते 20 लाखाच्या व्हॅल्युएशननुसार हे कॅपिटल लागणार आहे तुम्हाला ऑप्शनचं सुद्धा. हे लक्षात यायला ना तुमच्या. तर होणार काहीच नाही आहे, फक्त एवढं होणार आहे की तुम्हाला त्या व्हॉल्यूममध्ये तुम्हाला म्हणजे गुरुवारी एक्सपायरी, बुधवारी एक्सपायरी जे होतं ना ते भेटणार नाही. हिरो एका मंथली एक्सपायरीला एक मजा आहे नाही, प्रत्येक महिन्याला सगळ्या इंडेक्सची एक्सपायरी असणार आहे. तर त्या दिवशी म्हणजे असा नुसता खून खराबा होणार. तिथं वाचायचं आहे तुम्हाला. 20,000चं कॅपिटल असेल तर 3,000ने ट्रेड करायचं आहे.
बरोबर. जास्त त्याच्यात घुसायचं नाही. आणि लक्षात आता हे शिकण्यासाठी एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे. अजून 1 महिना 20 दिवस बाकी आहे, तर जवळपास 50 दिवस आहेत आपल्याकडं. त्या 50 दिवसात तुम्ही जर स्टॉकचं ॲनालिसिस केलं तर त्या 50 दिवसामध्ये तुमच्या लक्षात येईल की ह्या स्टॉकमध्ये आत्ता किती व्हॉल्यूम आहे आणि येणाऱ्या काळात किती असणार आहे. आपण जर बघितलं तर 2-2, 3-3 लाख व्हॉल्यूम असते स्टॉकला समजा, तर त्या स्टॉकमध्ये येणाऱ्या काळात जर समजा 10-15 लाख व्हॉल्यूम आली व्यवस्थितरित्या, तर त्या स्टॉकचे ऑप्शन त्याच प्रमाणात चालणार आहेत बरं का. आणि ज्यावेळेस समजा एक्सपायरी कमी होत असतात ना, एक्सपायरी असल्यामुळे त्याच्यामध्ये ऑप्शनमध्ये स्पाईक येत असते, स्पाईक. आता आपल्या ऑप्शनमध्ये तशा प्रमाणामध्ये त्याची एक गती कमी होऊन जाणार. जी गती आहे ना त्याची ऑप्शनची, ती थोडीशी कमी होणार आहे. तर तुम्हाला व्होलेटिलिटी चेकसुद्धा करता आली पाहिजे. आता हे जे आपण इतके दिवस शिकलो ना, हे इंडिकेटर हे ते सगळं त्याच्यानंतर त्याची व्हॉल्यूम तपासायला लागलो आपण. त्याच्यानंतर काय नवीन काही पण लावायला लागलो, ॲनालिसिस करायला लागलो, 4 तासाच्या कॅन्डल बघायला लागलो. हे सगळं चालणार. पण ती कॅन्डल 4 तासाची असली तरी ती आता म्हणजे जवळपास 2 दिवसाला प्रिपेअर केल्यासारखी होणार. लक्षात राहू द्या. मला जे म्हणायचं ते तुमच्या लक्षात येत असेल. जे इथं प्रो ट्रेडर असेल त्याच्या लक्षात येत असतील मला काय म्हणायचं. जे आजच्या दिवशी 4 तासामध्ये घडत होतं ते पुढच्या 2 दिवसाला कॅल्क्युलेट करून त्या 4 तासात बसवणार आहे ते स्टॉकचे ऑप्शनसुद्धा. मी पहिल्यापासून सांगतो, तुम्ही मार्केटमध्ये जेवढं काही शिकताय ते लाईव्ह मार्केटमध्ये इनव्हॅलिड असतं. लक्षात आलं का. आता हा आपल्यासाठी जो नवीन टास्क दिलेला आहे, तर हे याच्यामधून काही ट्रेडर वगळण्यासाठी आणि काही ट्रेडर काही सुधारण्यासाठी टास्क, बरोबर. काही वगळण्यासाठी आणि काही सुधारण्यासाठीचा टास्क आहे. तर याच्यासोबत तुम्हाला कसं आता स्वतःला म्हणजे सोबत कसं नेता येईल. याच्या काय आहेत माझ्यासमोर जे आहेत, तर त्याच्यामध्ये काय करेल बघा. अपफ्रंट कलेक्शन ऑफ ऑप्शन्स प्रीमियम पहिला आहे. इंट्राडे मॉनिटरिंग ऑफ पोझिशन लिमिट्स सेकंड आहे. रिमूव्हिंग कॅलेंडर स्प्रेड बेनिफिट्स ऑन एक्सपायरी डे थर्ड. 4 आहे इन्क्रीजिंग इन द कॉन्ट्रॅक्ट साईज फॉर इंडेक्स डेरिव्हेटिव्ह म्हणजे ऑप्शन. आलं का आपला मुद्दा जो होता तो. ते बाकीचं जे आहे ते चालत राहणार आहे. इंट्राडे मॉनिटरिंग पोझिशन ते सगळं तुम्हाला मॅनेज ते करता ना तुम्ही. 2 एक्सपायर येतात त्याच्यामध्ये, तर आता किती उताडा येईल आणि ऑप्शनमध्ये किती व्हॉल्यूम असणार आहे आणि कॅन्डल कशा लागणार आहेत. पहिले 20 नोव्हेंबरला जेव्हा हे होईल चालू, त्याच्यानंतर तुम्ही किमान 5 डिसेंबरपर्यंत त्याच्यात ट्रेड करायचा. किती दिवस? 15 दिवस त्याची व्होलॅटिलिटी चेक करायची. व्होलॅटिलिटी कशी चेक करायची याचे प्रमाण काढणारे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. आता ह्या ज्या कॅन्डल लागणार आहेत ना इथून पुढच्या 9 EMA चलत होता, 15 EMA, 21 EMA, 50 EMA, 200 EMA, त्याच्या खाली जी कॅन्डल लागणार आहे ऑप्शन ट्रेडरची ती सगळ्यात भयंकर असणार इथून पुढं. तर तुम्हाला हे लक्षात घ्यायचं आहे की आता तुम्हाला याच्यात जपून ट्रेडिंग कशी करायची. बिलकुल जायचं नाही याच्यात आता, बरं का. स्टॉकमध्ये जा, इंडेक्समध्ये इंट्राडे करताना स्टॉकचे फ्युचर चेक करा, त्याच्यामध्ये हे करा. आणि सिम्पल लक्षात घ्या, 2-3% एखादं एवढ्या कंपन्या येतात त्याच्यामध्ये 2-3% एखादा जर समजा वरती निघलेला असेल सकाळी ओपनिंगला, तर त्याच्यामध्ये दिवसभर लक्ष द्या ना. 4 तास 5 तास लक्ष द्या. करेक्शनला आला कुठे थांबतोय का बघायचं, व्हॉल्यूम चेक करायची, खालचं इंडिकेटर सगळं चेक करायचं, नंतर बाय करायचा. एकच ट्रेड लागतो एका दिवसात. परफेक्ट ट्रेड फक्त एकच लागते स्टॉप लॉस द्यायला आणि ट्रेड घ्यायला. तर याच्यापासून तुम्हाला वाचायचं आहे. सेबी काही पण करू शकते आणि हे आपल्यासाठी चांगलं पण आहे वाईट पण आहे, बरं का. वाईट यासाठी की नेमकंच लोक याच्यातून शिकू लागले ह्या गोष्टीतून, आणि काही लोकांना आता शिकायला एक चान्स मिळेल. काही लोकांना याच्यामध्ये शिकायला चान्स मिळेल आणि याच्यामध्ये वाईट काहीच बी नाही, चांगलं बी काहीच नाही. हे दोन्ही पण म्हणजे न्यूट्रलच असल्यासारखं. 25चा लॉट होता, 75 झाला. फक्त म्हणजे फरक कुठं पडणार आहे? एक्सपायरींना पडणार आहे. तर त्याच्यात बी काय होणार माहिती का, निफ्टी आणि बँक निफ्टी दोन्ही मेन इंडेक्स आहेत NSEचे. आणि जे छोटे छोटे आलते ना पाठीमागं लहान लहान लेकर झालेले, ते आता अनाथ आश्रमात जाऊ शकतात. मिड कॅप फिन निफ्टी येते, लक्षात घ्या. आणि इकडं NSE BSEमध्ये काय होतं, सेन्सेक्स आणि बँक फिक्स होता. तर त्याच्यापैकी एक तर असणारच, त्याचं जास्त व्हॉल्यूम
अगोदरच होती, एका इंडेक्सला तिकडची व्हॉल्यूम तिकडे ट्रान्सफर होऊ शकते. इकडे काय होणार आहे, मिड कॅप आहे, फिन निफ्टी बाबा आणखीन काय काय ते बँक निफ्टी निफ्टीत आहेच आहे, आणखीन आहेच एक दोन येतं असतील. तर हे सगळं आता एका दिवशी मंथली येणार परत लास्टच्या, तर त्या दिवशी ट्रेडिंग करायची नाही, आदल्या दिवशी मस्त फिरायला जायचं. बिलकुल ट्रेडिंग नाही करायची पहिले 2-4 महिने, नाही त्याच्यामध्ये करायचीच नाही. तर मग आपल्यासोबत तुम्ही सोबत राहा. फक्त PMR ट्रेडिंग अकॅडमीमध्ये मी जे तुम्हाला स्टॉकचे ऑप्शन देतो, 15-15 दिवस होल्ड करतो आपण. 15-15 दिवस आहे त्या प्राईजपासून 5 रुपयाचा स्टॉप लॉस असते, जात पण नाही. पण सांगायला तुम्हाला ते शिकावं लागेल. स्टॉकची ट्रेडिंग कशी करायची, इंट्राडेमध्ये कशी करायची, फ्युचरमध्ये कशी करायची, ऑप्शन कसे घ्यायचे, त्याचे हे सगळं आम्ही तुम्हाला फ्रीमध्ये शिकवलो. ऑनलाईनला यूट्यूबला फ्रीमध्ये, ऑफलाईनला आपले क्लास आहेत, त्याच्यामध्ये पूर्ण बेसिकचं आणि प्रोफेशनल जे ट्रेडर आहेत त्यामध्ये. आता हे सगळे आपल्याकडे येणार आहेत बरं का. कोणते म्हणजे आपल्याकडे, म्हणजे आपल्या स्टॉककडे येणार आहेत, वळणार आहे. त्याचे मोठमोठे ट्रेडर पहिले करत होते ना, ते काय करणार, आता स्टॉक सेल बाय करत राहणार. म्हणजे आपण जे करू लागलो 1-1.5 वर्षापासून त्याच्याकडे येणार आहे, जे आता सध्या व्हायला ते. भविष्यात पुन्हा आपण सुद्धा ऑप्शन ट्रेडिंग करू, पुन्हा रूल जर बदलले तर. पण हे सगळे लोक आपल्याकडे येणार आहेत, हे महत्त्वाचं. स्टॉकचे ऑप्शन आपल्याला आणखीन खूप प्रॉफिट देऊ शकतात. नोव्हेंबर महिन्यापासून तुम्ही तयार राहा, मी तुमच्यासोबत आहे. PMR ट्रेडिंग अकॅडमीला फॉलो करत राहा. त्याच्यानंतर मित्र इंस्टाग्राम यूट्यूब चॅनल आहे आपलं, त्याला फॉलो करा, आपल्या सर्कलमध्ये व्हायरल करा. परभणी, नांदेड, हिंगोली. आणि डेली आपण लाईव्हसुद्धा येणार आता 2 दिवस, म्हणजे 2 तास डेली लाईव्ह असणार आहे आपण 9:15 ते 11:15 तर फॉलो करत राहा. काही जर ट्रेड असले तर मी तुम्हाला सांगत राहील, परंतु तुम्हाला तुमच्या रिस्कवर घ्यायचे. तुमचं जे कोणी सांगणार असतं की हे स्टॉक नको घेऊ, ते घे, त्यांना विचारायचं आहे सल्लागारांना. नंतर आपल्यासोबत जायचं की नाही तुम्ही ठरवायचं आहे. कारण की आम्ही कोणालाही प्रिफेअर करत नाहीत की हे घ्या ते घ्या म्हणून. आम्ही फक्त तुम्हाला एक साथ देतो आहे. जसं की मी ज्यावेळेस शिकत होतो त्यावेळेस मी भरपूर असे चॅनल बघितले, त्यावेळेस लाईव्ह कोणी नव्हतं करत. तर ते आदल्या दिवशी प्रिडिक्शन असायचं, तर त्यासोबत आम्ही दुसऱ्या दिवशी ट्रेड करायचो. तर सध्या तर तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे लाईव्ह भरपूर आहेत, तुम्ही कोणालाही बघू शकता. पण मी आपल्या भाषेमध्ये, मराठी भाषेत लाईव्हला असतो. तुम्ही माझ्यासोबत जर आले तर तुमच्या लक्षात येईल ते. PMR ट्रेडिंग अकॅडमीला फॉलो करत राहा. मी तुम्हाला अशाच नवीन ज्या घटना असतात त्या सांगत असतो. आणि आता स्वतःला कसं वाचवायचं हे पण मी तुम्हाला नेहमी सांगत असतो. आणि ऑप्शन ट्रेडिंग पहिल्यापासून सांगतो की करू नका म्हणून. बरोबर. धन्यवाद मित्र, फॉलो करत राहा PMR ट्रेडिंग अकॅडमी. धन्यवाद.